दरवर्षी उन्हाळ्यात म्हणजेच आपल्या वैशाख मासात सूर्य तळपतो. त्याचा परिणाम पृथ्वीवर तापमान वाढीत होतो. मुख्यतः याचा परिणाम विदर्भात अधिक बघायला मिळतो. सध्या सुरू असलेल्या नवताप्याने नागरिक बेजार झाले आहेत. दिवसा सूर्य तळपत असल्यामुळे नागरिकांचे बेहाल झाले आहेत, तर रात्री सुद्धा उष्ण हवा चालत असल्यामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. आता याबद्दल डॉक्टर दंते यांनी नागरिकांची कशी काळजी घेतली पाहिजे याबद्दल माहिती दिली आहे. चला तर मग बघूया. आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की नागपूर हा देशामधला जसा सेंटर आहे तसं उष्णतेच्या बाबतीत सुद्धा नागपूर खूप प्रसिद्ध आहे. सध्या नवतपा चालू आहे आणि अनेक पेशंट्स दवाखान्यांमध्ये उपचारांसाठी चाललेले आहे. पण विशेष करून बाब काळजी घेण्याची या काळामध्ये ही आहे की जे लहान मुलं आहे आणि जे सिनियर सिटीजन्स आहे, ज्येष्ठ नागरिक आहे, त्यांना विशेष काळजी घ्यायची आहे. तसेच ज्या लोकांना कोमॉर्बिड कंडिशन्स आहे, जसं डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे किंवा किडनीचे आजार आहे, लिव्हरचे आजार आहे, त्यांच्यासाठी सुद्धा या उन्हात दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. यांच्यासाठी सूचना एवढीच आहे की प्रत्येकाने मुख्यतः उन्हात जाऊ नये. दुपारच्या वेळेला साधारण 12 ते 4च्या मध्ये 12 ते 5च्या मध्ये उन्हामध्ये जाण्याची टाळावे. काही कारणास्तव त्यांना उन्हात जायचं काम पडलं किंवा बाहेर जायचं काम पडलं तर त्यांनी आपल्या डोक्यावर टोपी, छत्री किंवा कानाला बांधूनच त्यांनी गेलं पाहिजे. आणि जे वस्त्र ते घालणार आहे ते सगळे ढिले असावे आणि शुभ्र असावे, जेणेकरून उन्हाचा प्रादुर्भाव त्यांच्यावर कमी होईल. या काळामध्ये जास्तीत जास्त पाणी पिणे, मीठ आणि साखरेचं संतुलन शरीरामध्ये व्यवस्थित होणे, जास्तीत जास्त आराम करणे हे त्यांनी केलं पाहिजे. आणखी याच्यापेक्षा जास्त महत्त्वाची सूचना अशी आहे की थंडीतून गरमीत ताबडतोब जाऊ नये. त्यांना समजा या असा काही कारणास्तव जावं लागलं तर थंडीतून त्यांनी सावलीत यावं, सावलीतूनच मग उन्हात जावं किंवा मग उन्हातून सावलीत यावं, सावलीतूनच मग थंड भागात जावं. असं केल्याने उन्हाची बाधा होण्याचे प्रमाण कमी होते. या काळामध्ये जे लक्षणं येतात ते म्हणजे अस्वस्थपणा, घबराट होणे, उलट्या होणे, हातपाय दुखणे आणि ताप येणे. जेव्हा ताप यायला लागतो तेव्हा आम्ही याला सनस्ट्रोक असं म्हणतो, ज्यांनी उन्हामुळे बॉडीची जी टेम्परेचर रेग्युलेशन सिस्टम असते ती त्याच्यामध्ये बिघाड होतो आणि पेशंटला ताप येतो आणि त्याला आम्ही हीट स्ट्रोक म्हणतात. अशा वेळेला त्यांनी आपल्या जवळच्या रुग्णालयात जावे किंवा आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जावे, त्यांची मदत घ्यावी आणि तिथे उपचार करावा. महिला विकास स्वयं रोजगार बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित नागपुर मेगा ट्रेड फेयर, जहां है 340 फीट बड़ा गेट, वो भी सेल्फी पॉइंट के साथ, हैंडलूम हैंडीक्राफ्ट एग्जीबिशन और अम्यूजमेंट पार्क, फर्नीचर, डेकोरेटिव आइटम, ड्रेसेस, इमिटेशन ज्वेलरी, फूड स्टॉल और सबके लिए है ढेर सारी खुशियां ही खुशियां। तो देर मत कीजिए, पहुंच जाइए अपने बच्चे और परिवार के साथ नागपुर के रेशमबाग मैदान में लगे मेले में, जहां कीजिए ढेर सारी शॉपिंग और उठाइए इस मेले का भरपूर आनंद। शाम 5 बजे से रात 10 बजे तक। स्टॉल बुकिंग के लिए आज ही संपर्क करें 7559222981।